महानगरपालिकेत आज विशेष सभागृहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सभागृहामध्ये विरोधक आणि सत्ताधारी जे आहेत ते आमने सामने आलेले आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक आपल्या सोबत आहेत। मला सांगा, आज विशेष सभागृहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, मात्र या सभागृहाची सुरुवातच गदारोळाने झालेली आहे। नाही, असं आहे की सर्वात पहिली मागणी आम्ही काय केली की या मुंबई शहरामध्ये गेल्या 5-6 दिवसामध्ये अनेक मुंबईकरांचे जीव दगावले आणि म्हणून या सर्वांना उत्तर देण्यासाठी प्रशासन पुढे येणार आहे। अतिरिक्त आयुक्तांना पुढे करत आहे। आम्ही मागणी करतो आयुक्तांनी यावं, 4 अतिरिक्त आयुक्तांनी बसावं। इथे सर्व सन्माननीय सदस्य आमच्या पक्षाचे असतील, समोरच्या पक्षाचे असतील, सत्ताधारी पक्षांचे असतील, त्यांना आपापल्या विभागाच्या समस्या मांडायच्या आहेत, मुंबईकरांना होणारा त्रास मांडायचा आहे, प्रशासनाचं जे तपशील फेल्युअर झालंय त्याबद्दल आपलं मत मांडायचं आहे। आणि अतिरिक्त आयुक्तच नाही आहेत ऐकायला, आयुक्तच नाही आहेत ऐकायला, तर प्रशासन ऐकणार काय आहे आणि जबाब काय देणार आहे? यासाठी आम्ही आयुक्तांना त्या ठिकाणी बोलवत होतो। समोरून घोषणा झाली जय श्रीराम, आणि म्हणून जय श्रीराम घोषणा देणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये। त्यांनी पहिली जिथे ते आमच्या प्रभू श्रीरामांच्या अयोध्येमध्ये जी चंदा चोरी केली आहे त्याचं उत्तर द्यावं आणि मग इथे घोषणा द्यावं। तुम्हाला महापौरांनी काय आश्वासन दिलं? असं आहे की त्यांनी तहकूब केलंय सभागृह। आमची अजूनही मागणी ठाम आहे की आयुक्तांनी त्या ठिकाणी यावं, आमचे जेवढे नगरसेवक मुंबईचे बोलतील त्यांचं मनोगत ऐकावं, समस्या ऐकाव्यात आणि त्यावरती प्रशासन काय उत्तर देणार आहे ते आम्ही सर्व ऐकण्यासाठी आज इकडे थांबलो। काय सांगाल सायनाजी, कशा पद्धतीने अरे, मुंबईची अवस्था, पहिल्या पावसामध्ये जी परिस्थिती उद्भवली, आज मुंबईकर याच्यामुळे जो सफर झालाय, मुंबईकरांचे त्रास सोचलाय, त्या संदर्भात आज सगळेच नगरसेवकांना आपलं म्हणणं मांडायचं होतं। त्यांच्या प्रभागातले विषय मांडायचे आहेत, परंतु आज एवढा विषय गंभीर असताना सुद्धा तिकडे आयुक्त उपस्थित नाहीये। आमची मागणी हीच आहे की आयुक्ताने या विशेष सभेमध्ये उपस्थित राहून सर्व नगरसेवकांचं म्हणणं ऐकून घ्यावं, त्यांच्या सूचना ऐकून घ्यावा, त्यांच्या प्रभागातले प्रश्न ऐकून घ्यावे, हेच आमचं म्हणणं आहे। आयुक्त जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सभागृह सुरू राहणार की नाही? नाही, सभागृह अगोदरही ज्या अधिवेशनामध्ये किंवा विशेष सभेमध्ये आणि ज्या महत्त्वाचा विषय आता जो एक 4-5 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये मुंबईची जी तुंबे झालेली आहे, आणि तुम्ही बघणार की 25 वर्ष जरी शिवसेनेचं राज्य असतानाही अशी परिस्थिती उद्भवली नाही। पण आता विशेष सभेला त्यांनी येऊन स्वतः आयुक्ताने उभं राहून आम्हाला मुंबईकरांना त्यांनी येऊन सांगायला पाहिजे की बाबा ह्या घटनेचं जबाबदार कोण। स्वतः उपमहापौर बोलतात की आयुक्त जबाबदार आहे, दुसऱ्या बाजूला महापौर बोलतात की आयुक्त जबाबदार नाही। म्हणजे सत्ता पक्षातलीच यांची युती नसल्यामुळे मला वाटतं की संपूर्ण परिस्थिती ह्या दोन्ही सत्ताधाऱ्यामुळे झालेली आहे। काय भूमिका असणार आहे? पहिल्या पावसातच आपण सगळे बघतोय की नाहक बळी मुंबईकरांचा गेलेला आहे। असं असताना अजून पण प्रशासन ढिम्म झालेलं आहे। 4 वर्षापूर्वी जी स्थिती आहे तीच आताची पण स्थिती आहे। प्रशासनाला पण काही काळजी पडलेली नाही आहे करदात्यांची। आमची एवढीच मागणी होती की आज प्रत्येक नगरसेवकाला आपल्या विभागात जे नाली सफाई नाही झालेली आहे, ड्रेनेज लाईन्स फुल आहे, झाडांची कटिंग झालेली नाही, असे अनेक समस्या आहे। पावसाळी ज्या पाऊस येण्याच्या आधी ज्या गोष्टी झाल्या पाहिजे होत्या त्या कुठल्याच झालेल्या नाही आहेत। हे असताना एवढं असताना सुद्धा जागेवर तिथे आम्ही सगळे नगरसेवक आणि महापौर असताना सुद्धा तिथे AMC पण हवे होते आणि आयुक्त पण हवे होते। आमची मागणी एवढीच आहे, आमच्या ज्या समस्या ह्या आयुक्तांनी ऐकून घ्याव्या आणि त्वरित त्याच्यावर ॲक्शन व्हावी। मला हे विचारायचं होतं की सत्ताधारी विरोधकाच्या गोंधळामध्ये जे मुख्य समस्या आहेत मुंबईच्या, ज्या पावसामुळे निर्माण झाल्या, त्या कुठेतरी चर्चेपासून बाजूला राहतात आहे का? नक्कीच बाजूला राहतात, कारण जे कामं 31 मेच्या आधी व्हायला पाहिजे होते, नाले सफाई, मॅनहॉल जो आहे त्या ठिकाणी लेट कामं झाल्यामुळं त्या मॅनहॉलमध्ये माझ्या वार्डमधील 158 वार्डमधील एक इसम असलम शेख म्हणून आहे, तो तिथं 25 फूट त्या मॅनहॉलमध्ये गेला आणि तो जीवानिशी गेला। त्याच्या घरात आज काय परिस्थिती ते आपल्याला माहिती आहे, परंतु प्रशासनाने हे लवकरात लवकर हे कामं केली पाहिजे होती। अजूनही प्रशासन आपल्याकडे लक्ष देत नाही। हा गोंधळ जर असाच चालू राहिला तर खरी चर्चा होईल की नाही? बिलकुल होईल। बघा, जर आयुक्तच आले नाही तर आपण हा सगळा त्रागा करतोय त्याचा काय फायदा? तुम्ही जर असं बोलताय की जर ह्या कामांकडे दुर्लक्ष होतंय, मग हे दुर्लक्ष नाही का? हे किती तुम्ही बघा ना, किती आपल्याला हलक्यामध्ये घेताय। मुंबईकरांचा जीव जातोय इथे, प्रत्येक दिवशी जीवितहानी होती, अजून मुंबईकरांनी किती भोगायचं? ह्यांना जर सिरियसनेस नाहीये तर आम्हाला आरडाओरडा करावाच लागणार ना। मग वरतून हे आमच्यावरती आरोप करताय की आम्ही सभागृहाचं काम नीट नाही चालू देते, पण तुम्ही आम्हाला सिरियसलीच घेत नाही।
मुंबईकरांना सिरियसली घेतच नाहीये. जर तुम्हाला खरंच सिरियसली ह्या गोष्टीचा फरक पडतोय तर आयुक्तांनी इथे बसायला पाहिजे ना. आम्ही आमच्या वॉर्डच्या समस्या, आमच्या लोकांना जो त्रास होतोय तो इथे घेऊन येतो. कुणासाठी घेऊन येतो? एकमेकांशी चर्चा करायला नाही बसलोय आपण इथे. ह्याच्यावरती आपल्या समस्यांचं निराकरण केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण इथे जमलोय आणि हे लोक इथे उपस्थितच नाहीये, म्हणून आम्ही आरडाओरडा करतोय. जेव्हा ते आले की आमच्या कामाला लगेच सुरुवात होईल. त्यामुळे विरोधकांची भूमिका जी आहे ती आपण समजून घेतलेली आहे. जोपर्यंत आयुक्त सभागृहात येत नाहीत तोपर्यंत अशाच पद्धतीने आग्रही मागणी जी आहे ती करत राहणार असल्याचं मुंबईतील महानगरपालिकेतील विरोधकांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसा, मी देवेंद्र कोलटकर, NTV मराठी, मुंबई.